तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आम्ही बनवला आहे मशरूम मसाला. तर इथे आम्ही मशरूम घेतलेले आहेत, बारीक कांदा, बारीक टोमॅटो घेतले आहेत. मशरूम छानपैकी धुवून घ्यायचे, त्याच्यानंतर त्याचा हा वरचा भाग काढून घ्यायचा. आतला हा काळा भाग देखील आम्ही काढला आहे, कारण की आम्हाला तो आवडला नाही बघायला, त्यामुळे आम्ही काढून टाकला. असो, त्यानंतरला असे मशरूमचे छोटे छोटे तुकडे केले आहेत, जसं की ते पनीरच वाटावं एखाद्यानं खाणाऱ्याला. मग आम्ही याच्यामध्ये तेल, थोडंसं तूप टाकलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, वेलची आणि दालचिनीचे तुकडे व तेजपत्ता. आता मस्तपैकी कांदा, मीठ वगैरे घालून परतून घेतला आहे. आता याच्यामध्ये आलं, लसूण व मिरचीची पेस्ट तीसुद्धा छानपैकी हलवून, टोमॅटो, त्याच्यानंतर हळद, चटणी आणि लाल तिखट पावडर टाकली. हे पण छानपैकी परतून घेतलं, थोडं पाणी टाकलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं तेल सुटू दिलं. नंतर यामध्ये दही फेटून टाकलं. आता हे दही छानपैकी हलवून घेतलं, म्हणजे ते फाटणार नाही. मग हे मस्तपैकी हलवून घेतल्यानंतर याच्यात काजूची थोडी पेस्ट केलेली ती टाकली. नंतर परत थोडं पाणी टाकून परत थोडा वेळ शिजवलं. यामध्ये आता बारीक केलेले मशरूमचे तुकडे टाकून छानपैकी हलवून घेतलं. आता ह्याच्यावर कसुरी मेथीने गार्निशिंग करून परत थोडा वेळ ते शिजू दिलं. हे बघा, मस्त असं झणझणीत मशरूम मसाला इज रेडी.